Hello friends, welcome back. In last video we have seen in a cigar store Sophie saw well-dressed man. When he enters through the door, he set silk umbrella by the door and Sophie go inside and grab umbrella. Who takes umbrella? Sophie. Whose umbrella is this? A well-dressed man. But Sophie grabbed it and strolled and said, "This is my umbrella." So look at the next. Well-dressed man said to Sophie, "If you identified your umbrella, so take it." Now open the page number 31. Look at the first extract. "Of course, it's mine," said Sophie savagely. Savagely means brutally, क्रूरपणे. आणि सोफी अत्यंत क्रूरपणे म्हणू किंवा आत्मविश्वासाने म्हणाला, "ही छत्री माझीच आहे." द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रिटेड मीन्स गोज बॅक. ज्याच्याकडे ही छत्री होती त्याने माघार घेतली. द पोलीस मॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड मीन्स अ पर्सन विथ पेल येलो हेअर, फिकट पिवळसर केसांची व्यक्ती. इन अन opera clock across the street in front of a street car that was approaching 2 blocks away. आणि पोलीसमनसुद्धा उंच सोनेरी केस जिने ओपेरा पोशाख परिधान केलेला होता तिच्या मदतीसाठी गेला. दॅट वॉज ॲप्रोचिंग 2 blocks अवे. आणि जी महिला त्या वाहनाच्या दिशेने जात होती. धिस मीन्स पोलीसमन डझंट इन्क्वायर एनिथिंग अबाउट दॅट अम्ब्रेला. त्या पोलिसाने त्या छत्रीबद्दल कोणत्याही प्रकारची विचारणा केली नाही. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड डायरेक्शन. डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. खराब झालेल्या रस्त्यावरून सोफी पूर्वेच्या दिशेने चालू लागला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला. हर्ल्ड मीन्स थ्रू, फेकून देणे. अँग्रीली इन टू ॲन एक्सकॅव्हेशन. एक्सॅव्हेशन मीन्स टू ॲक्वॅट समथिंग, उत्खनन करणे. अँड सोफी बिकम्स अँग्री. त्याने रागाने आपल्या हातातील छत्री त्या खड्ड्यात फेकली. ही मटल्ड अगेन्स्ट द मेन. मटल्ड मीन्स ही से समथिंग इन लो व्हॉइस. हू वियर्स हेल्मेट अँड कॅरी क्लब. हू वेअर हेल्मेट अँड कॅरी क्लब मीन्स पोलिसमन. या 2 पोलिसाबद्दल तो बोलू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण की सोफीला त्या क्लचेसमध्ये, त्यांच्या मुठीमध्ये जायचं होतं. हातामध्ये बेड्या घालून घ्यायच्या होत्या. तो पोलिसांच्या विरोधामध्ये बोलू लागला. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग अँड दे आर नॉट रेडी टू टेक हिम इन देअर कस्टडी. पण पोलिसांना हा सोफी एक राजा वाटत होता की जो कधीही चूक करणार नाही. ॲट लेंथ सोफी रिच वन ऑफ द ॲव्हेन्यू टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. आणि सोफी पूर्वेकडील मार्गावर चालत चालत जाऊन पोहोचला. तो मार्ग अत्यंत शांत आणि नीरस असा होता. हाऊ वॉज धिस ॲव्हेन्यू? ग्लिटर मीन्स रिफ्लेक्टिव्ह लाईट अँड टर्मॉईल मीन्स अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, गडबड. बट फेंट म्हणजे गर्दी कमी असणे. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर. सो मॅडिसन स्क्वेअर इज द नेम ऑफ द प्लेस. एक ठिकाणाचं नाव आहे. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ह इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि या भागात म्हणजे मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी, या भागात पोहोचल्यानंतर आतली प्रेरणा त्याला सांगू लागली, जे मॅडिसन स्क्वेअर हे ठिकाण आहे, कदाचित पूर्वी येथे त्याचे घर असावं. या ठिकाणी त्याला ओढून आणलं होतं. पूर्वी मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी कदाचित तो चांगल्या पद्धतीचं जीवन जगत असेल. बट on an unusually quiet corner. Sophie stand there. Quiet corner means was not usual. Sophie came to a standstill. Here was an old church. Quaint means attractively unusual म्हणजे अपरिचित. And rambling means spreading, अनेक दिशांना भटकणारा. And gable means छपराखालील भिंतीचा भाग. Though one violet stained window, a soft light glows where no doubt the organist म्हणजे
musician lottered means रेंगाळणे, lingered over the keys, making sure of his mastery of the coming. सॅबथ म्हणजे ईश्वर चिंतन. अँथेम प्रेरणागीत. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज एअर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयर्न फेन्स. फेन्स म्हणजे कुंपण. कॉन्व्होल्युशन मीन्स क्वाइल्स ऑर ट्विस्ट, गुंतागुंत. नाव लुक ॲट हिअर. एका शांत ठिकाणी कोपऱ्यात सोफी त्या ठिकाणी उभा राहिला. त्या ठिकाणी जुन्या बांधकामाचं जुनं चर्च होतं. हिअर वॉज अन ओल्ड चर्च, क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबर्ड. ज्याची मिनार ही त्रिकोणी होती आणि त्या शांत चर्चसमोर उभा असताना त्याची नजर थ्रू वन व्हायोलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोज्ड. त्याची नजर जांभळ्या रंगाच्या खिडकीवर गेली. त्या खिडकीतून प्रकाश बाहेर येत होता आणि त्या खिडकीतून सुंदर ख्रिस्ती धर्मातलं सॅबथ अथेम हे प्रेरणागीत वाजवल्याचा आवाज येत होता. मास्टरी ऑफ द कमिंग सॅबथ अँथेम. आणि ते अँथेम, ते प्रेरणागीत एवढं आकर्षक होतं, एवढं ॲट्रॅक्टिव्ह होतं की सोफी त्या आयर्न फेन्सला, त्या लोखंडी कुंपणाला, त्या कंपाऊंडला त्याच ठिकाणी खेळून उभा राहिला आणि तो त्या गाण्याकडे आकर्षित झालेला होता. सो लुक ॲट द चेंजेस. इट चेंजेस हिम. सॅबथ अथेम, धिस सॅबथ अथेम changes Sophie and this is the turning event in the life of Sophie. जीवनाला एक कलाटणी देणारा हा क्षण होता सोफीच्या आयुष्यामधला. सोफी गेट an opportunity to listen this sweet music means Sabbath anthem and this sweet music Sabbath anthem त्या प्रेरणा गीतामुळं, त्या ईश्वरचिंतनाच्या गीतामुळं चेंजेस हिम टोटली. सोफीचं जीवन हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. द मून वॉज अबोव फुल अँड रॅडियंट. रॅडियंट मीन्स ब्राईट, तेजस्वी. व्हेकल्स म्हणजे वाहनं. अँड पेडेस्ट्रियन म्हणजे पायी चालणारे लोक. वेअर फ्यू स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपिली इन द केव्ज. केव्ज मीन्स छपराखालच्या, एव्ज मीन्स छपराखालच्या कड्या. ऑर अ लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. सो अबाउट अ चर्चयार्ड धिस सीन वॉज देअर. चर्चमधील त्या प्रेरणादायी गीताबरोबर, आकर्षक गीताबरोबर संध्याकाळची वेळ झाली होती. नाईट टाईम वॉज देअर. आणि आकाशात चंद्र तेजस्वी होता. रस्त्यावर वाहनंसुद्धा कमी होती, पायी चालणारे लोकंसुद्धा कमी होते आणि छतावर त्या चिमण्या झोपायच्या तयारीमध्ये होत्या आणि असे सुंदर त्या चर्चचं दृश्य होतं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट म्युझिशियन प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेंड satisfied, समाधानी, such thing as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. Immaculate means clean, निर्दोष, and colors means good people. How was the thought of Sophie? सोफीचे त्यावेळेचे विचार कसे होते? Immaculate means clean, अतिशय स्वच्छ होते. And colors means good people. So जो वादक हे प्रेरणादायी गीत वाजवत होता, गात होता, त्या गीताने सोफी शांतपणे उभा होता, स्तब्ध झाला होता. त्या गीतामुळं, त्या गाण्याने तो स्तब्ध का झाला होता? कदाचित या अँथेममुळं पूर्वीच्या आयुष्याची त्याला आठवण
आली असेल आणि पूर्वीचं आयुष्य त्याचं खूप छान होतं. त्याच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये आई, मित्र, परिवार होता आणि जीवन हे अतिशय चांगलं होतं. सो द अँथेम चेंज्ड टोटली सोफी. त्या प्रेरणादायी गीतामुळं सोफीचं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. दॅट अँथेम रिमाइंडेड ओल्ड अँड गोल्ड डेज. त्याचे जुने सोनेरी दिवसाची त्याला आठवण झालेली आहे. ही इज लाईफ कंटेंट सच अ थिंग. मदर, ॲक्च्युली मदर इज अ गॉड फॉर अस. अँड रोजेस, सो रोजेस इज अ सिम्बॉल ऑफ हॅपीनेस. त्याचं जीवन, पूर्वीचं जीवन किती आनंदी होतं. त्याच्या जीवनामध्ये आई होती. रोजेस इज अ सिम्बॉल ऑफ हॅपीनेस. आनंदी जीवन होतं. देअर वेअर मेनी ड्रीम्स, देअर वेअर मेनी ॲम्बिशन्स इन द हार्ट ऑफ सोफी. अँड नाव लुक ॲट हिअर. Maybe Sophie thought, why should I think of Winter Island? आणि काहीतरी क्राईम करायचा, काहीतरी गुन्हा करायचा आणि गुन्हा करून 2-3 महिने त्या विंटर आयलंडवर कशासाठी जायचं, तो थोडा वेळ विचार करू लागला. द कंजक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. हाऊ अ चेंज? सडन अँड वंडरफुल. जुन्या चर्च व त्या गाण्याचा खूप प्रभाव त्या सोफीवर पडला. 1-2 गोष्टी त्याच्या मनात आल्या आणि मनात एकदम खूप परिवर्तन झाले. रिव्होल्युशन इज देअर, क्रांती झाली. कंजंक्शन मीन्स मिलाप. रिसेप्टिव्ह मीन्स एबल टू रिसीव, ग्रहण करणं. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट मीन्स लार्ज होल, मोठा खड्डा. इन टू विच ही हॅड टंबल मीन्स फॉल सडनली, अचानक पडणे. रेक्ट मीन्स डिस्ट्रॉय, उद्ध्वस्त झालेले. फॅकल्टीज मीन्स कॅपेबिलिटीज, कार्यक्षमता. अँड बेस मोटिव्ह दॅट मेड अप हिज एक्झिस्टंट अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली to this strange mood. A strong impulse moved him. आणि जुन्या आठवणी त्याच्या जागृत होतात. लुक ॲट द क्रिमिनल बॅकग्राऊंड. एका खड्ड्यामध्ये तो पडलेला होता. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल. आणि त्या काळातील अधोगतीचं जीवन, त्याचं गोंधळलेलं जीवन, त्याच्या चुकीच्या इच्छा, त्याचे वाईट विचार, त्याचं उद्ध्वस्त झालेलं जीवन, हे सगळं त्याला आठवू लागलं. पण चर्चमधील त्या गाण्याने हे सगळे विचार मागे पडले. नाउ लुक ॲट हिज थॉट. पूर्वीच्या आयुष्यामध्ये काय होतं? द डिग्रेडेड डेज, नॉट ग्रेडेड डेज. अनवर्थी डिझायर, नॉट वर्थी डिझायर. डेड होप्स, सगळ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा मरून गेलेल्या होत्या. नॉट अ लिव्ह होप. सो हू मेड धिस चेंज? अँथेम. बॅटल with his desperate fact, he would pull himself out of the mire and would make a man of himself again. And also in a moment his heart responded thrillingly. Thrillingly means थरारकपणे. To this strange mood, a strong impulse. Impulse means motivating, प्रेरणा देणार. Move him to battle with his desperate fact. He would pull himself out of the mire. Mire's complicated situation, गोंधळाची परिस्थिती. Would make a man of himself again. He would conquer the evil. वाईट वृत्तीवर त्याला विजय मिळवायचा होता. कॉन्कर, विजय मिळवणे. He had enslaved him. There was time. He was young yet. He would reselect means restore life. His old eager ambitions and pursue them without flattering म्हणजे लटपटणे. Those
सॉलमेन्स म्हणजे सिरियस गंभीर, बट स्वीट ऑर्गन notes had set up a revolution kranti in him. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A फर म्हणजे मऊ केस, प्राण्याच्या अंगावर असणारे मऊ केस. Roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as driver. He would be somebody in the world. He would pull himself. त्या अँथेममुळं, त्या प्रेरणा गीतामुळं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. ही वूड फाईट विथ बॅड सिच्युएशन. जे काही गोंधळलेलं त्याचं आयुष्य आहे त्याच्याबरोबर तो आता संघर्ष करणार आहे. ही वूड विन द रेस. आणि ही जीवनाची स्पर्धा त्याला आता जिंकायची आहे. टाईम इज इम्पॉर्टंट हिअर. टाईम इज इम्पॉर्टंट अँड ही हॅड अ टाईम. वेळ महत्त्वाची आहे जीवनामध्ये आणि त्याच्याकडं भरपूर वेळ आहे. ही वूड रिस्टोर टू लाईफ. उद्ध्वस्त झालेलं जीवन त्याला पुन्हा उभा करायचं आहे. ही वूड मेक हिज लाईफ. ही वूड जस्ट एम ॲम्बिशन अँड ही डिसाईड. आणि तो एकदाचा निर्णय घेतो. या अशा विचित्र परिस्थितीत सुद्धा त्याचं इनर माइंड, त्याचं आतलं मन हे उत्साही होतं. त्याला बदल हवा होता. सोफीचं आतलं मन स्वस्थ बसू देत नव्हतं समोरची वाईट परिस्थिती. पण या अँथेममुळं, या धार्मिक गीतामुळं, या प्रेरणा गीतामुळं लढण्यासाठी तो प्रवृत्त झाला होता. मायर मीन्स चिखल असा अर्थ आहे. पण वाईट परिस्थितीत सुद्धा त्याला प्रयत्न करायचे आहेत. स्वतःला पूर्वीसारखं छान जीवन त्याला जगायचं आहे. माणूस म्हणून जगायचं आहे. हातास परिस्थितीसमोर त्याला माघार घेतलेली होती. तो सवयीचा गुलाम झालेला होता. पण या सगळ्यावर मात्र त्याला आता विजय मिळवायचा होता. आणि हीच ती सुवर्ण संधी होती. हीच ती वेळ होती. आणि आता अजूनही तो तरुण आहे. आणि त्याने त्याचं दबलेलं काही स्वप्न असेल, महत्त्वाकांक्षा असेल, त्या अँथमुळं, या गाण्यामुळं जागृत झाल्यावर त्यांनी ठरवलं, त्याने न हारता, न माघार घेता, न थकता संघर्ष चालू ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं. आणि या चर्चमधून जे शांत सुंदर शब्द कानावर पडत होते, जीवनामध्ये रिव्होल्यूशन, क्रांती होत होती. आणि त्यांनी एकदा ठरवलं की उद्या गावात जाऊन कामधंदा करायचा, काम करायचं, ड्रायव्हरची नोकरी करायची त्याने ठरवलं. आणि एक चांगल्या पद्धतीचं मानाचं जीवन जगायचं त्याने ठरवलेलं आहे. नाव करायचं आहे. हो, मी करेल. आणि हा विचार करत असताना आयुष्याची नव्याने जगायची अपेक्षा करताना, नाव लुक ॲट हिअर, सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. इम्पॅसिव्ह. हाऊ इज द फेस? इम्पॅसिव्ह, निष्क्रिय. ऑन हिज आर्म अ हँड लेड. सोफी फेल्ट अ हँड लेड. आणि असा सगळा सुंदर विचार त्याच्या मनामध्ये चालू असताना अचानक त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडताना दिसला. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. मागे वळून पाहिलं तर त्याला तो पोलिसमन दिसला. आणि त्याचा चेहरा कसा होता रे? हाऊ इज द फेस? इम्पॅसिव्ह. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आस्क्ड द ऑफिसर. आणि त्या पोलिसमनने सोफीला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू या ठिकाणी काय करत आहेस? नथिंग, सेड सोफी. सोफीने खरं सांगितलं, मी काहीही करत नाही. देन कम अलॉंग, सेड द पोलिसमन. ठीक आहे, मग चल माझ्याबरोबर. 3 months on the island, said the magistrate judge in the police court the next morning. Now look at the order of judge, order of magistrate. दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टात त्याला हजर केलं गेलं आणि शिक्षा म्हणून 3 महिने आयलँड या बेटावर त्याची रवानगी करण्यात आली. सो दिस इज द ट्विस्ट ऑफ धिस स्टोरी. सो माय डिअर फ्रेंड्स, लाईफ इज आयरॉनिकल. आता या सोफीच्या स्टोरीमधून आपल्याला कोणता संदेश मिळतो? नाउ लुक ॲट हिअर. मेनी टाइम्स वी एक्सेप्ट समथिंग टू हॅपन बट ऑपोजिट हॅपन. जीवन जगत असताना आपण ॲक्च्युली एक ठरवतो, पण खऱ्या जीवनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी घडतं.
आणि सोफीसुद्धा बरेच प्रयत्न करतो अटक करून घेण्याची, की पोलिसांनी माझ्या हातामध्ये बेड्या ठोकाव्यात. पण अंतिम त्याच्या आयुष्यामध्ये तो चांगलं जीवन जगण्याचं ठरवतो आणि पोलीस पण त्याला अटक करतो. सो हे एक अनपेक्षित शेवट या सोफीच्या जीवनाचा झालेला आहे. सो दिस इज द ब्युटिफुल स्टोरी अबाउट सोफी. थँक्यू.